संतांची चर्चा चाललेली आहे. बारकाव्याने लक्ष द्या. प्रसंग डोळ्यासमोर पंढरपुरामध्ये सकल संत जमलेले आहेत आणि सकल संत चर्चा करतायत. जसं महर्षी वाल्मिकांनी लेखन केलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं असं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चाललेले. आणि ही चंद्रभागेच्या वाळवंटातली चर्चा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कानावर पडली. आणि नामदेवरायांच्या कानावर पडल्यानंतर नामदेवराय परत 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 पांडुरंगाच्या रावडात जातात. पांडुरंगाला बोलतात, अरे विठ्या काळ्या चांडाळा, देवा माझ्याशी अन्याय केला तू. आता ऐका, देवाला आरे रावीची भाषा फक्त साधू संतांनी किंवा नामदेवरायांनीच करावी. नामदेवरायांनी, कारण कोणी कोणाला आरे रावी एकेरी भाषा वापरत नसतात. एकेरी भाषेत कोणाला बोलायचं असतं, ज्याच्याशी चांगली घसरट आहे त्याच्याशी एकेरी भाषेत बोलावं. नाहीतर मग व एक नाही, पाय एक नाही, सगा नाही, साई नाही, लेणं नाही, देणं नाही, तेरे जर तुम्ही आरे करत तर तो कार्य केल्याशिवाय राहणार नाही अशी गंमत. आणि म्हणून परमात्म्याला नामदेवराय म्हणतात, देवा तू माझा आहे आणि माझा असून माझ्याशी गद्दारी केली. नामा झालं काय, काय गद्दारी केली? देवा तू माझा आहे आणि माझा असून गद्दारी केली. म्हणले कस काय गद्दारी? चल म्हणले खानदेशामध्ये आयराणी पट्ट्यात एक म्हण आहे, आपल्या भाषेत म्हण आहे, आयराणी भाषेत काय म्हणे, गरणा. काय म्हणे आपल्या गावाकडे, गरणा. सोपं आहे, वैरी असं म्हणतात ना. मराठीमध्ये म्हणतात आपलेच गद्दार. बघा तो बऱ्याच लोकांच्या मोटरसायकल असतं आपलेच गद्दार. आता लोक मोटरसायकलवर काय नाव लिहितील याचा भरोसा नाही. एकाने लिहिलं होतं मोटरसायकलवर, एकानं मोटरसायकल लिहिलं होतं फक्त तू आणि मी असं लिहिलं. आता ते नाव मी वाचलं, माझ्याकडनं काही राहिलं गेलं नाही. मी त्याला गाडी ओव्हरटेक केली आणि ओव्हरटेक केल्यानंतर त्याला विचारलं, म्हटलं का हो दादा तुम्ही गाडीवर असं नाव टाकलंय, काय कारण आहे? तो म्हणला, महाराज माझ्या लग्नात 10 वर्ष झाली. म्हणजे माझ्या आणि बरं त्याच्या लग्नात, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. म्हटलं बरं 10 वर्ष झाले अजून मला मूलबाळ नाही. म्हटलं बरं, म्हणून मी बायकोला सांगतो म्हणे फक्त तू. काय गेस असेल लोकांचं. जाऊ द्या तिकडे. मी सटाणा तालुक्यात कीर्तनाला होतो उन्हाळ्यामध्ये आणि योगायोग माझा संध्याकाळी त्या गावात प्रवेश करायचा घात आणि एक नवरदेव नवरीची गाडी यायचा घात एक झाला. त्या नवरदेव नवरीच्या गाडीवर एक पाठीमागे एक नाव भारी मस्त लिहिलं. ते नाव वाचलं आणि माझं मला असं आलं. मला म्हटलं आपण नवी गाडी घेतली का, असं नाव टाकावं लागेल. मस्त गाडी, नवरदेव नवरीची ती गाडी एकदम सजलेली आणि त्या गाडीच्या पाठीमागे त्या नवरदेव नवरीच्या गाडीच्या पाठीमागे नाव होतं. शेवटी मामाचीच केली म्हणतात. धन्यवाद. असं लोक काय नाव लिहितील याचा भरोसा नाही. जाऊ दे तिकडे, समजून घ्या. समजदेवाला काही इशारा का नाही. असे अनेक नावं लिहितात. एकानं लिहिलं होतं गाडीवर मस्त वजना लिहिलं होतं, गाडी घेतली आपाचे. वा वा. लोक काय नाव लिहितील, अवघड आहे. जलो मत बराबरी करो, जलते हे दुश्मन खिलते हे फूल, असं नाव लिहितात. ऐका, अनेक नावं लिहितात पण आपल्याला एक नाव पाहायचंय, आपलेच गद्दार असं म्हणतात. हिंदीमध्ये म्हणतात ना, हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहा दमता, हमें तो कपास ने लूटा, बागायती में कहा दमता, हमने मका ज्वारी लगाई, पाणी भी गिरना कमता. असे म्हणतात. देवा हे पांडुरंगा तू माझा आहे, मी तुझा आहे, पण माझा असून गद्दारी केली. माझे जनी म्हणते ते खरे, तू असंच करतो देवा. तुझ्या दरबारात अंधकार आहे, तुझ्या दरबारात अन्याय. काय म्हणतात जनाबाई महाराज, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंग अंगर सरकार. देवा
रामांच्या दरबारामध्ये आहे असं म्हटल्यानंतर परमात्म्यानं म्हणावं, नामा काय झालं रे बाबा, कशा करता बोलतो? म्हणजे पांडुरंगा, एक महर्षी वाल्मिकांच्यातून स्वतःचा अवतार व्हायच्या हजारो वर्ष अगोदर 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला आणि माझ्यातून तुझ्या नावाची ओवी सुद्धा तू लिहिली नाही. बरोबर, तुला म्हणायचं काय रे नाना? म्हणे देवा, मला एकच म्हणायचंय. म्हणजे काय म्हणायचंय? जसं महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला, चंद्रभागेतील ऐकल्या गोष्टी त्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला आणि माझ्या हातून तू एक ओवी सुद्धा तू लिहिली नाही. बरं बरं बरं, तुला म्हणायचं काय रे नामा? म्हणले पांडुरंगा, मला एकच म्हणायचं. काय? जसं महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला तसं मी तुझ्या पुढे संकल्पना करतोय 100 कोटी अभंगांचा गाथा लिहीन, शतकोटी तुझे करेन अभंग. असं म्हटल्यानंतर पांडुरंगाने काय म्हणावं? म्हणे पांडुरंग ऐक ना नामा, रिकामी कामं करू नको. म्हणजे का बरं देवा? अरे जेव्हा रामायण लिखाण झालं तेव्हा हा माणूस 1,00,000 वर्ष जगायचा, मग आता तेवढं जगत नाही. प्रमाण सांगतो. तर हे वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ती अवधी थोडी आहे. त्या काळात 1,00,000 वर्ष आयुष्य होतं या माणसाला, आता तेवढं जगत नाही. बघा कसं, कृतयुगामध्ये किंवा सतयुगामध्ये आपण 1,00,000 वर्ष जगायचो. युग बदलला, 1,00,000चा पुढचा एक शून्य कमी झाला, आपण 10,000 वर्ष जगायला लागलो. परत युग बदललं, 10,000च्या पुढचा एक शून्य कमी झाला, आपण 1,000 वर्ष जगायला लागलो. मग आपलं मॉडर्न युग कलियुग लागलं. या कलियुगामध्ये झालं काय? 1,000च्या पुढचा एक शून्य कमी झाला आणि आपण नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. च्या पुढचा एक शून्य कमी झाला आणि 100 वर्ष आलं. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह. शतकरी देते आदरात खाय, शतकरी देते आदरात खाय, शतकरी देते आदरात खाय. मध्ये बालत्व पिनारो क्षय, मध्ये बालत्व पिनारो क्षय, मध्ये बालत्व पिनारो क्षय, मध्ये बालत्व पिनारो क्षय. काय भजनाची उरले ते पाहिला, काय भजनाची उरले ते पाहिला. राम राम स्वरा आधी, राम राम स्वरा आधी. या कलियुगामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला अल्प आयुष्य मिळालंय, फक्त 100 वर्षाचं. अजून ऐका, आपण सर्वजण देवाला प्रार्थना करूया. पांडुरंगा, आमची सर्वांची रनिंग, सर्वांचं आयुष्य तू 100 लावलंय. बरं ठीक आहे देवा, पण एक कृपा कर आमच्यावर, 100च्या पुढचा एक शून्य काढू नको. जर त्या देवानं आपल्या 100चा पुढचा एक शून्य काढला, काय होईल? 2च पंचवार्षिक उनी गुचकी यज्ञत्वान निवर्तन्त तद्धाम परमम. मग असं होईल. मी मराठवाड्यात कीर्तनाला होतो आणि असा विषय मी मांडला.
एक मुलगा कीर्तनावर उठला आणि मला म्हणे, महाराज 10 वर्षात जर मरायचंय लगीन कव करणार पडेल म्हणजे तुला पाय पडले म्हणे. ऐका 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालंय आणि म्हणून देवाने म्हणावं, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या नामा. तयार वेळी होते तेव्हा खूप आयुष्य होतं, आता अल्प आयुष्य मिळालंय. स्मॉल स्वरूपाची लाईफ तुमची माझी. आणि आयुष्यामध्ये बालपण गेले नेनता, तारुण्य माझे विषय व्यथा, वृद्धपणे मारे चिंता, त्यांनाही मागोता जन्म घेणे, किंवा बचपन बीता खेल खेल में, बरी जवानी सोया, देखदा बुढापा आया, क्या खोया क्या पाया. अशी गंमत तुमची माझी आहे. बालपण खेळण्यामध्ये जातं, तरुणपणामध्ये संसारात मग्न होतं आणि म्हातारपणात इंद्रिय भग्न होतात. केव्हा अभंग लिहिशील नामा, केव्हा लिहिशील अभंग असं म्हटल्याच्या बरोबर ऐका मायबाप, झालं काय. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुझ्यापुढे प्रतिज्ञा केली, मी तुझ्यापुढे संकल्पना केली, अभंग लिहीन, आणि जर माझे अभंग अपूर्ण राहिले तर मी माझी जीभ कापेन आणि तुझ्या पुढे ठेवीन. प्रमाण ऐका. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जीवा उतरे की देवा जीभ कापेल तुझ्या पुढे ठेवेन जर अभंग अपूर्ण राहिले तर. आता ऐका सर्व माय बाप ऐका. काय झालं, परमात्म्याला प्रश्न पडलाय, प्रसंग डोळ्यासमोर आणा. परमात्म्याला प्रश्न पडला, माझ्या नामा हट्टाला पेटलाय आणि माझ्या नाम्याचे जर अभंग अपूर्ण राहिले तर माझा नामा जीभ कापेल, आणि त्यानं जर जीभ कापली ना तर माझा नामा माझ्या रावडात पुन्हा येणार नाही. आणि माझ्या नामा जर माझ्या रावडात पुन्हा आला नाही तर माझ्या नाम्यासारख्या रिक्वेस्टिव्ह पद्धतीनं रिक्वेस्ट देऊन रिस्पेक्ट करून दूध पाजणारा भक्त मला पुन्हा मिळणार नाही. कारण देवाला आदरातिथ्य करून विनंती करून दूध पाजवतो फक्त नामदेवरायांनी. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुवावत नामा गाई. सोने का गड़वा दूधनी भरियो, पियो नारायण आले धरियो. भुवन की मूरत दूध नहीं पीवत, सिरप चारत नामा नोमत. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. असा रोज तुम्ही काकड्यात ऐकणार म्हणून आपण सरळ म्हटलं बरं. ऐका, फार गोड आहे. असा विनंती करून दूध पाजणारा भक्त मला मिळणार नाही म्हणून काय केलं ऐका. माझ्या पांडुरंगानं साक्षात शारदा देवीला, साक्षात सरस्वती मातेला हात जोडले. कोणी हात जोडणारा कोण आहे? देव. देव कोणता देव? जो आपल्या गावात प्रतिष्ठापित आहे ना, तो परमात्मा, तो देव. तो काही शेंदूर लावून बनवलेला देव नाही. या जगाचा बाप, या जगाचं सूत्र, जगाची दोरी, जगाची चावी, जगाची किल्ली ज्याच्या हातात आहे तो देव. कशी सांगूच ऐका. सकाळी सकाळी कडक ऊन पाडतो, दुपारी पावसाचं वातावरण करतो आणि रात्री थंडीचं वातावरण करतो. ही ज्याची सत्ता आहे ना तो देव आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात ना, पर्वती वैसकानं सांडावी, समुद्र रेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूतेवाही आज्ञा माझी. ज्याच्या सत्तेशिवाय या जगात काही चालत नाही. एवढंच बोलू काय, तुमच्या माझ्या सर्वांच्या जोड्या जो लावतो ना तो देव आहे. जोड्या म्हणजे कसं,
बघा तुम्ही कशा जोड्या नेमल्या देवानं बरोबर. जाडला बारीक, बारीकला जाड, काड्याला गोरी, गोरीला काळा, येडीला हुशार, हुशारला येडी, मारकरीला बेवड्या, बेवड्याला मारकरी. मी बेवड्या म्हटलो, बवड्याने. हा, असं का बरं करतो देव? देवाला माहिती सर्व हुशार आणि सर्व येडे एका बाजूला पडू नये म्हणून एक हुशारवर एक येडा फ्री. गेट बाय हो हे त्यातच केले म्हणून जाऊ द्या तिकडे. पुढचा विषय सांगितला असं पण शूटिंग चालू आहे म्हणून पुढचा विषय सांगत नाही. जाऊ द्या. ऐका, हे सर्व सूत्र ज्याच्या हातात आहे ना तो परमात्मा. आणि तो परमात्मा हात जोडतोय सरस्वती मातेला. कोणाकरता हो? जोडणारा भगवंत आहे. आणि ज्याच्या करता जोडतायत ना ते संत आहे. आणि त्या संतांकरता, त्या भक्तांकरता देव सरस्वती मातेला हात जोडतोय. फक्त ताकद आहे भक्तीची, नामस्मरणाची. एवढी ताकद नामस्मरणाची. आणि म्हणून ते नामस्मरण तुम्ही आपण केलं पाहिजे. आणि याच्याच पुढे बोलून जाईन मी, विषयात विषय आला म्हणून. नामस्मरण काय केलं पाहिजे? भक्तीची ताकद फार आहे. कलियुगात भक्तीला महत्व आहे, भक्तीला प्राधान्य, भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून करावी का? नाही नाही, अजून आहे का? कशा करता करावी? प्राधान्य आहे म्हणून तर करावीच. पण दुसरा विषय आहे का? 3.5 हाताचा नरदेव देवानं त्याच्या करताच दिलाय म्हणून भक्ती करावी. देवे दिला देह भजना गोमाता. पण आपलं असं आहे, आपण भजन करत नाही पण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. आपली गंमत अशी कशी सांगूच काय? नरदेह भजना करता मिळाला पण आपण भजनाचा आनंद घेतो का? नाही नाही. मोजके लोक भजनाचा आनंद घेतात, सर्वच घेत नाही. पण ऐका, पुढचं वाक्य सांगून जाईल. एखादी वस्तू ज्या कामाकरता प्राप्त झाली, एखादी वस्तू ज्या कामाकरता प्राप्त झाली आणि ती वस्तू त्याच कामाकरता जर खर्च केली नाही तर त्या वस्तूला किंमत राहत नाही. उदाहरण सांगतो. कशी किंमत राहत नाही त्या वस्तूला? पावसाळा लागणार होता. एक आजोबा उठलेत आणि उठल्यानंतर बाजाराला गेलेत. बडगावला बाजाराला गेलेत. बाजाराला गेल्यानंतर एका दुकानावर गेलेत. दुकानदाराला म्हटलेत, दादा पावसापासून बचाव व्हावा म्हणून मला काय द्या? छत्री. छत्री, करेनकोट, छत्री. ज्येष्ठ माणसं, वयस्कर माणसं छत्रीत घेणार ना, छत्री द्या. दुकानदार हुशार होता. दुकानदार म्हटले, आजोबा मी सांगतो तशी छत्री जर वापरली ना तुम्ही, तुमच्या 2 पिढ्या खपतील तरी छत्री खराब होणार. 2 पिढ्या एकच छत्री. आजोबा म्हणले, अरे डबलचे पैसे घे पण तीच छत्री दे. दुकानदारानं छत्री दिली, पैसे घेतलेत. आजोबा निघायला लागले. पायऱ्या उतरायच्या अगोदर दुकानदार आजोबाला म्हटला, आजोबा थांबा. म्हणले, का बरं? पायऱ्या उतरायच्या अगोदर आमचे रूल्स आहे का? एकदा विकलेला माल, तुम्ही जाता का बाजाराला? असं कुठं लिहिलेलं असतं दुकानाच्या बोर्डवर? कुठं लिहिलं असतं? एकदा विकलेला माल कोणत्याही अटीवर, कोणत्याही जबाबदारीवर किंवा कोणत्याही सबबीवर परत घेत, असं कुठं लिहिलेलं असतं? कुठं? तुम्ही एक बी बाजारला जातात नाही, असं कुठं लिहिलेलं असतं? दुकानच्या फलकावर, दुकानच्या पावतीवर लिहिलेलं असतं. पावत्या वाचता का तुम्ही? पावत्या वाचत चला बरं. वाचाल तर वाचाल, वाचायचं असेल तर वाचावं लागेल. प्रत्येक हिशोब, प्रत्येक गोष्टी वाचत राहावी, प्रत्येक पावती वाचत राहावी. ऐका, दुकानदार म्हटलं, एकदा विकलेला माल आम्ही परत घेत नाही. माझा सल्ला ऐका. छत्री 2 पिढ्या टिकवायची ना? म्हणे हो. मग छत्री घरी घेऊन जा. बरं, छत्री घरी घेऊन गेल्यानंतर या छत्रीला फक्त ऊन आणि पाऊस लागू देऊ नका. तुमच्या 2 पिढ्या काय तुम्ही जागेत का? छत्री 2 पिढ्या खपवायची. मग काय करा? ऊन आणि पाऊस लागू देऊ. बरं, मला असं सांगा सर्व मंडळी, सर्व मायबाप, मला असं सांगा, त्या छत्रीला जर उन्हा पावसात वापरली नाही तिला काय 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 पुढचा शब्द बोला. तुमच्याकडे बरं बोललात तुम्ही, बरं बोललात माय काय देवघरात ठेवायची, आमच्या गावाकडे आकडे लावायची. त्या छत्रीला जर देव उन्हा पावसात वापरले नाही त्या छत्रीला किंमत, जसं त्या छत्रीला उन्हा पावसात न वापरल्यामुळे किंमत नाही, तसं या छत्रीला जर नरदेह नावाच्या छत्रीचा परमार्थ करता, नामस्मरण करता खर्च केली नाही तर या छत्रीची किंमत त्या होते दगड. बरे देवा त्या होते दगड. बरे देवा त्या होते दगड. बरे देवा त्या होते दगड. तुका म्हणे आईची बुद्धी त्याची घड. बुद्धी जाती दगड. त्या होती दगड. बरे
मुक्तिवीण जडोतयाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगडापेक्षा खालची किंमत आपण करून टाकतो, पण महाराज म्हणतात कलियुगात आला नरदेह मिळाला. अहो एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. शेवटाची पाडी एक मनुष्य जन्म. आणि मग चुकल या वर्मा फेरा पडे वर्म चुकू देऊ नका, नाहीतर फेरा पडल्याशिवाय राहत नाही. असतो मला सांगायचं एकच आहे, कलियुगामध्ये भक्तीला फार श्रेष्ठत्व आहे, प्राधान्य आहे. आणि त्याच भक्तीच्या जोरावर नामदेव महाराजांकरता साक्षात जगाचा बाप सरस्वती मातेला हात जोडतोय. परमात्म्याला सरस्वती मातेला प्रार्थना करावी, सांगावं आई साहेब बैसावे जीवाजरे नामयाच्या, माझ्या नाम्याच्या जिभेवर जाऊन बसा. असं म्हटल्याबरोबर सरस्वती माता नामदेवरांच्या जिभेवर बसल्या. सरस्वती माता नामदेवरांच्या जिभेवर बसल्याबरोबर नामदेवराय अभंग वदायला लागले. वदने म्हणजे सामान्य मराठीमध्ये म्हणतात म्हणणे. नामदेवरायांनी अभंगे म्हणावेत आणि लेखनाचं सहकार्य कुटुंबातल्या लोकांनी करावं. मग त्यावेळी त्यांच्या कुटुंबात काही एक दोन जण होतं, नाही. नामदेवरायांच्या कुटुंबात जनाबाई महाराज सोडून 14 लोक होते. पण ऐका सर्व मायबाप, एका कुटुंबात 14 लोक आहेत, पण 14च्या 14 लोक एकाच ठिकाणी बसून एकाच देवाचं भजन करतायत. नामदेवाची एक हरी, 14 जण परती हारी. ओ 14 जण परती हारी, 14 जण परती हारी. हे नामदेवाची एक हरी, 14 जण परती हारी. नाम याचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 लोक आहेत, पण एकाच ठिकाणी बसून एकाच देवाचं भजन करतायत. आपलं कसं आहे, आपलं असं आहे कसं, 4 घर तिरपेदार, एक या पक्षात दुसरा त्या पक्षात, अशी गंमत आहे. मोठं दुःख नाही आपलं एक पायमा जोड नाही. आपली गंमत अशी कशी, हम दो हमारे दो, बीच में कड़वा का कुल डाल दो और बुड्ढा बुड्ढी को फेंक दो, अशी आपली गंमत. एकाच कुटुंबात 14च्या 14 लोक आहेत. अभंग नामदेवरायांनी म्हणावं आणि लेखनाचं सहकार्य कुटुंबातल्या लोकांनी करावं. मग त्यावेळी जो अभंग गोनाई येतील तो अभंग गोनाई म्हणे, जो अभंग नारायण महाराज येतील तो अभंग नारा म्हणे, असे जो अभंग जनाबाई महाराज येतील तो अभंग जनी म्हणे. असे नामदेवरायांची संकल्पना. आणि या संकल्पनेतून आईसाहेब जनाबाई महाराज अनेक अभंग लिहितात आणि अनेक अभंगांपैकी एका अभंगात आईसाहेब देवाचं अस्तित्व प्रकट करतात आणि या जगाला सांगतात की मायबाप, या जगात माझा पांडुरंग परमात्मा आहे. एका वारकऱ्याने विचारावं, आईसाहेब परमात्मा जरी या जगात आहे तर नेमका आहे कुठं? अभंगाच्या पहिल्या चरणात. देव आहे, देव आहे. माझा पांडुरंग परमात्मा आहे. एका वारकऱ्यानं विचारावं, आई साहेब परमात्मा हृदयामध्ये, मग देव एवढ्या जवळ असून आम्हाला कधी दिसत नाही, कधी भेटत नाही, कधी मिळत नाही, कधी प्राप्त होत नाही, काय कारण आहे हो? त्याचं कारण एकच आहे, देव आपल्या जवळच आहे
पण देवाला शोधण्याचा तो वेळ, शोधण्याचा तो मार्ग आहे, तो मार्ग आपण चुकलो. चुकल्यामुळे काय होतं? चुकली यावर मग फेरा पडे. किंवा इंडता दिशाशेन पावला माया वेशीला जीव माझा. देव शोधण्याचा मार्ग आपण चुकलोय. ऐका, देव आहे नगर देवड्याला, आपण चाललोय भडगावला. किती दिवसात देव भेटेल? हा, भेटेल का? शोधण्याचा मार्ग चुकलो. मग देव शोधायचा असेल तर काय करावं लागेल? तुमच्या माझ्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी किंवा साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने गेलं पाहिजे. त्या मार्गाने जर गेला तर काय होईल? देव तर भेटेलच, पण तो मार्ग पत्करल्यानंतर आपल्याला दुःख, यातना, कष्ट, स्ट्रगल होणार नाही. तिन्हीची पंथे चालू जातात, न पडे गुंता कुठे काही. पण कोणत्या मार्गाने? हो, दयानिधी संत. संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाने जर देव शोधायला गेला तर तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कुठेच गुंतागुंती होणार नाही, कुठं स्ट्रगल येणार नाही, संघर्ष होणार नाही, त्रास होणार नाही. म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गाने देव शोधला पाहिजे. संत वाटे चला जाऊ, गेलं पाहिजे. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि देव भेटण्याकरता पूर्वजांचा मार्ग पत्करावा लागेल. ज्ञानोबराय म्हणतात ना, माऊली म्हणतात, येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. वाडवडिलांनी दाखवलेल्या मार्गाने जा, हो नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होईल. पण आपण काय करतो? पूर्वजांनी, ज्येष्ठांनी, वाडवडिलांनी दाखवलेल्या मार्गाने जात नाही आणि मनाच्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. पण मनाच्या मार्गाने जर तुम्ही देव शोधायला गेला तर काय होतं? मनोमार्ग गेला. हरिपाठ करता का तुमच्या गावात? हरिपाठ होतो का वर्षभरात कधी? महिला मंडळी, पुरुष मंडळी करतात का हरिपाठ मंदिरावर? हा, रोज होतो. हरिपाठ केला पाहिजे. बरं, गावात प्रसन्नता येते. गावोगावी आता महिला मंडळांचे ग्रुप हरिपाठ करायला लागले. म्हणून करत जावा, हरिपाठ करत जावा. हरिपाठ सर्वात छोटा दिसायला ग्रंथ आहे, पण ताकदवान, सामर्थ्यवान ग्रंथ आहे. बरं, हरिपाठ म्हणत जावा. महिला मंडळी तुमचा ग्रुप करून काय ना 8-10 महिला मंडळ करत जावा. तुम्हाला कामाला येईल. कधी हरिपाठ करण्याची फार मोठी ताकद आहे. का बरं? हरिपाठ दिसायला छोटासा ग्रंथ आहे, पण हा असा ताकदवान आहे, सामर्थ्यवान आहे. जर त्याचं उत्तरार्ध म्हणून टाकलं ना, पूर्वार्ध लवकर सावरत नाही, एवढी ताकद हरिपाठाची आहे. आणि म्हणून हरिपाठ करत जावा. बरं, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. आता ऐका बारकाव्यानं, तेथेची का येथेची? बरेच जण येथेची म्हणतात. ऐकून ऐकून पाठ केला असेल तर येथेची म्हणाल, आणि पुस्तक पाहून पाठ केला असेल तर तेथेची म्हणाल. आता संगती कशी लागते? मनाच्या मार्गाने जो जातो, मग जो इथं जातो का तिथं जातो?
मन कळता का तुम्ही हो माय मन कळता का मी काय म्हणतो ते ठेची काय ठेची मनोमार्ग गेला मनाच्या मार्गाने गावाला गेला मग तिथं मुकेल का आपल्या गावात मुकेल तेथेची असं त्याचा अर्थ आहे मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला पण पुढे उत्तरार्ध काय म्हणतात हरी पाठी स्थिरावला तो चिदन्य मग हरी पाठी स्थिरावणं म्हणजे नेमकं काय व्हॉट मीन बाय हरी पाठी स्थिरावणं थोडं किचकट विषय बरं तुमच्या डोक्यावरून जाईल फार सोपं करून सांगतो हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावणे म्हणजे संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाणे संतांनी दाखवलेल्या मार्गाने जो जाईल तोची धन्य याचा अर्थ आहे हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गाने शोधावा मनाच्या मार्गाने शोधू नये पण स्वामी विवेकानंद एका ठिकाणी गोड वर्णन करतात स्वामीजी म्हणतायत या जगात तुम्हाला देव शोधायचा आहे का म्हणले हो शोधू नका देव शोधू नका का बरं देव शोधायच्या अगोदर देवाच्या संबंधानं आपलं मत शोधा आपलं मन शोधा आपलं मत चांगलं नाही देवाविषयी आणि देव शोधायला गेला असं आहे का हो मनी नाही भावन देव मला पाव देवाशाने पावायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही मग आपलं मत शोधा अगोदर कसं आहे देवाविषयी विच युअर ओपिनियन अबाउट ऑफ द वर्ल्ड या जगात हु इज द गॉड इन द वर्ल्ड वेर इज द गॉड इन द वर्ल्ड या जगामध्ये देव कोण आहे देव कुठे आहे देव काय आहे देव कसा आहे या संबंधानं अगेन अँड अगेन ट्राय अगेन अँड अगेन ओनली फॉर सजेस्ट सतर्क राहून पुन्हा प्रयत्न करा बिकॉज प्रॅक्टिस मॅन परफेक्ट जो व्यक्ती प्रॅक्टिस करतो कष्ट करतो सायास करतो तो त्याच्या जीवनात यशस्वी होतो सक्सेस होतो त्याची मनोकामना पूर्ण होते पण कोणाची प्रयत्न करणाऱ्याची का बरं असं म्हणतात ना प्रयत्न वाढूचे कण रगडता इकडे प्रयत्न केले तर वाढूतून सुद्धा काय निघतं तेल निघतं प्रयत्न केल्याने मग प्रयत्न केल्याने शुद्ध भाव ठेवल्याने देव भेटणार नाही का बोले मुळा भेदी खडकाचे अंग 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 अभ्यासाची सांगा कार्यसिद्धी अभ्यासाची सांगा कार्यसिद्धी बोले मुळा भेदी खडकाचे अंग बोले मुळा भेदी खडकाचे अंग प्रयत्नवादी असला तर प्रयत्न केला तर सर्व शक्य होतं अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात म्हणून प्रयत्न करत राहावेत चांगलं मन ठेवून देव शोधायचा प्रयत्न करा देव भेटल्याशिवाय राहणार नाही कशाप्रमाणे हो ऐका उदाहरण सांगतो देवाच्या विषयी तुमचं माझं मत चांगलंय देवाविषयी तुमचं माझं मत चांगलंय आणि चांगलं मत ठेवून आपण देव शोधायला गेलो काय झालं देव पहावया गेलो तेथे देवाची होळी ठेलो पुढे प्रमाण सांगतो रामाविषयी तुमचं माझं मत चांगलं आहे मग काय झालं रामाचा विषयी मत चांगलं ठेवून राम शोधायला गेलो मग काय झालं राम म्हणता रामाची होईल पदे बैसोनी पदे महाराज तर पुढे म्हणतात देवाच्या विषयी चांगलं मत ठेवलं आणि देवाला शोधायला गेलो ना तर काय होतं नुसता देव भेटत नाही आपण स्वतः देव बनल्याशिवाय राहत नाही हा जीव शिव बनतो हा जीव देव बनतो चांगलं मत ठेवून देव शोधल्याने आणि एकदा का हा जीव शिव बनला ना हा जीव एकदा का देव बनला पुन्हा माणूस म्हणून जन्माला येत नाही कसं जन्माला येत नाही तुम्ही सर्व शेतकरी आहात ना शेतकऱ्यांचं उदाहरण सांगतो आणि त्याला तुकोबायांचं प्रमाण देतो एकदा का जीव देव बनला की पुन्हा माणूस म्हणून कसा येत नाही सर्व शेतकऱ्यांना ऐका मूठभर शेंगदाणे घ्या आणि ते शेंगदाणे भाजा आणि गुंजेल शेंगदाणा वावरमा पेरा कितला दिन मग उगते उगावणे नाही उगते तुम्ही म्हणशाल महाराज तुमने का काय 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 म्हणा लय हाऊस पेली सरेल नाही दादू ना म्हणून भाजलेलं बी पुन्हा उगू शकत नाही बीज भाजोनी केले नाही
आम्हा जन्म मरण नाही. भाजलेलं बी तसं पुन्हा उगू शकत नाही, तसं देव म्हणल्यानंतर पुन्हा जीव म्हणून आपण येणार नाही. एवढ्यावर समाधान नाही. दुसरं उदाहरण सांगतो. शेतकरी आहात, सर्वांनी ऐका. शेतामध्ये ऊस लावला, ऊस लहानाचा मोठा झाला, ऊस कारखान्यात नेला. ऊसापासून काय बनलं? साखर. साखर. कितला पोता साखर वावर मातेरी ऊस उगेल. कोणतं मटेरियल लावलं म्हणजे उगेल? उगणार साखरेचा ऊस, आमातीचा गर्भवास. याच्यावर समाधान नाही. चला, ज्ञानोबरांची 9व्या अध्यायात एक ओवी, त्या ओवीचा आधार घेऊन बोलतो. अगोदर दृष्टांत सांगतो, मग ओवी सांगतो. तुम्ही महिला मंडळ मला सर्व सांगा. सर्वांनी असं सांगा, तुम्ही मिठाची हत्ती पाहिली का? मिठाची हत्ती पाहिले? बरं, साखरेची पाहिली का? साखरेची बी नाही. तुमच्या गावात साखरेच्या वस्तू करत नव्हते का छोट्या छोट्या? तुमच्या का झपा लागला नाही? कॅसेट बदलव का? कॅसेट केव्हाची बदलणार होतो मी, पण ती शूटिंग चालू झाली म्हणजे मी लाईन शीट चालतोय. कारण शूटिंग चालू म्हणजे आमले लाईन सोडता येत नाही. इज्जत का सवाल आहे हो. ठीक आहे. काय सांगत होतो मी? मिठाची हत्ती. कल्पना करा, तुम्ही पाहिली नसेल पण कल्पना करा, तुम्ही मिठाची हत्तीन घेतली आणि आपल्या गावाजवळ नदी, आपल्याजवळ गंगामाई आहे, आपल्या गावाच्या गंगेत आंघोळीला गेला मिठाची हत्तीन घेऊन. सर्व बाळाच्या मावश्या सांगा, ती मिठनी हत्तीन कितला दिन मग आंघोळी सन बाई नोहे सारिता निराळे लवण मेळविता गडे, लवण मेळविता गडे, लवण मेळविता गडे. नोहे सारिता निराळे लवण मेळविता गडे, लवण मेळविता गडे, लवण मेळविता गडे. नोहे सारिता निराळे लवण मेळविता गडे, लवण मेळविता गडे, लवण मेळविता लवण मिळविता जडे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात ना, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. लवण म्हणजे मीठ. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची न माघारी परती जाई. जसे मिठाची हत्ती समुद्रात गेली अंघोळीला की जलमय होईल, तसे ही हत्ती जर देवाजवळ गेली तर देवमय होईल. आणि या उच्च स्टेपला पोहोचणं म्हणजे चांगल्या मतानं देव शोधणे. म्हणून महाराज म्हणतात, आईसाहेब जनाबाई महाराज म्हणतात, हृदय मंदिरे शोधून पाहे. बघ, फक्त आईसाहेब जनाबाई महाराजच म्हणतात का देव हृदयात आहे? नाही. अनेक संत पुरावा देतात की देव तुमच्या माझ्या हृदयात आहे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात की देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वागटी राम देहादी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. तेच उदाहरण श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 15व्या श्लोकात आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर्हमेव वेद्यो वेदांत कृवेद वेदेवचाहं. यरवे सर्वांच्या हृदय देशी अमुक आहे ऐशी, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतीशी कामो विषयावरी. माऊली म्हणतात की देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. एक वारकरी आईसाहेबांना म्हणतो, आईसाहेब मग देव फक्त हृदयातच वास्तव्याला येतो का हो? आईसाहेब सांगतात, नाही, तो परमात्मा नुसता हृदयात वास्तव्याला येत नाही, तर तो परमात्मा या चराचरामध्ये नाना परीनं येतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला
की देव प्रत्येकाच्या हृदयात येतो असं नाही. हृदयात असून सुद्धा तो परमात्मा चराचरामध्ये येतो, नाना परीने येतो. मग नाना परी म्हणजे नेमकं काय, याच्यावर आपल्याला थोडं चिंतन करायचंय. तत्पूर्वी सर्वांनी आडे मोकळे करा. पायात चप्पल बुट असतील 1 मिनिटाकरता चप्पल बुट काढून घ्या. आडस न करता सर्वांनी हाताने टाळी, मुखानं पांडुरंगाचं चिंतन करूया. विठोबा रखुमाई